27 मार्चला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं आपल्या तिन्ही उमेदवारांची नावं जाहीर केलीत। यात संजय केनेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांच्या नावांचा समावेश आहे। यातील दादाराव केचे हे आर्वीचे माजी आमदार असून यंदा त्यांचं तिकीट कापून सुमित वानखेडे यांना दिलं होतं, त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। संजय केनेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी भाजपसाठी अगदी बूथ लेवल पासून काम केले। भाजपच्या कामगार मोर्चाचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता, त्यामुळे त्यांना विधान परिषदेचं बक्षीस देण्यात आलं। पण आता या सगळ्यात संदीप जोशी यांचं नाव विधान परिषदेसाठी जाहीर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। खरं तर भारतीय जनता पक्ष हा नेहमीच त्यांच्या धक्कातंत्रासाठी ओळखला जातो। आजपर्यंत असं अनेकदा बघायला मिळालंय की ज्या नावांची कधी चर्चा नसते असं नाव भाजपकडून पुढे केलं जातं आणि कधी कधी ज्याला संधी मिळेल असं वाटत असतं नेमकं त्याच नेत्याला वंचित ठेवलं जातं। मात्र तरीही विधान परिषदेसाठी माधव भंडारी, प्रशांत परिचारक यांसारख्या बड्या नावांची चर्चा असताना संदीप जोशी यांना भाजपकडून संधी कशी मिळाली? भाजप हायकमांडनं अनेक बड्या नेत्यांना डावलून संदीप जोशींना आमदारकीची संधी द्यावी अशी त्यांची ताकद आहे तरी किती, अशा चर्चांना आता महाराष्ट्रात जोर आलाय। त्यामुळे संदीप जोशी नेमके आहेत तरी कोण, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तर संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लहानपणापासूनचे मित्र असून त्यांनी राजकारणातही बराच काळ सोबत घालवलाय। आतापर्यंत संघ स्वयंसेवक ते महापौर अशी मजल मारणाऱ्या संदीप जोशी यांनी पश्चिम नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपुरात दांडगा जनसंपर्क उभा केला। विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळावं यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार किल्ला लढवला होता। मात्र जोशी यांनी संयम बाळगत पक्षाच्या हितासाठीच काम केलं। त्याचंच फळ म्हणजे आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी भाजपकडून देण्यात आली। संदीप जोशी हे लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत। संघ स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे संदीप जोशी 2002 पासून नागपूर महानगरपालिकेत सर्वात पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले। त्यानंतर जोशींनी कधी मागे वळून पाहिलंच नाहीये। गणेशोत्सव, क्रीडा स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय चौकटीबाहेर निघत स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित केली। त्यांच्या आधी 2002 ते 2022 असं सलग 4 वेळा संदीप जोशी हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 2020 ते 21 मध्ये ते महापौर झाले। फडणवीस यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळणारे जोशी यांची ओळख ही फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखली जाते। फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या नागपूर आगमनानिमित्त आयोजित केलेली मिरवणूक व त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद याचं श्रेय संदीप जोशी यांच्या नियोजनाला जातं। फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर जोशींकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल असं वाटत होतं, पण तसं काही झालं नाहीये। पण 2020 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून जोशी यांना उमेदवारी देण्यात आली। भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघातून पक्षाचे तत्कालीन विद्यमान आमदार अनिल सोले यांना डावलून फडणवीस यांनी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली, पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे जोशी पराभूत झाले। ही सल फडणवीस यांच्या मनात होती आणि तेव्हापासूनच जोशींच्या पुनर्वसनासाठी ते प्रयत्न करत होते। 2023 मध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जोशी यांची मुख्यमंत्र्यांचे मानद सचिव म्हणून नियुक्ती केली, पण जोशींना आमदार करायचं हे त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। नाही म्हणायला गेलं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जोशी समर्थकांनी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जोशी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती, पण त्यात जोर नव्हता। या निवडणुकीत फडणवीस यांच्या मतदारसंघातील सगळी प्रचार यंत्रणा जोशी आणि त्यांच्या समूहानं सांभाळली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांना नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि अटीतटीच्या लढतीत दटके विजयी झाले। त्यामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली। तेव्हापासून या जागेवर जोशींच्या नावाची चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोशी यांच्या उमेदवारीसाठी आपली सगळी फिल्डिंग भाजप हायकमांडकडे लावली होती, पण दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेल्या 3 नावांच्या यादीत जोशी यांच्या नावांचा समावेश नव्हता। त्यामुळे पुन्हा जोशी यांच्या पदरी निराशात येते की काय अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात जोशींच्या नावाला हिरवा कंदील मिळाला आणि मित्राला आमदार करण्याची फडणवीसांची इच्छा पूर्ण झाली असं म्हणता येऊ शकतं। दरम्यान भाजप हा पक्ष नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देत असतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे। मी सलग 30 वर्ष पक्षाचं काम करतोय
आमच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ध्येय, पक्षाची धोरणं, विचार हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी दिली. बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असलेल्या संदीप जोशी यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपनं चूक केली का? अनेक निष्ठावान नेत्यांना डावलून संदीप जोशी यांना संधी देऊन भाजप हायकमांडनं इतर नेत्यांची नाराजी ओढून घेतले का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.